नमस्कार. सोप्या वाटामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत नागपंचमीच्या दिवशी करण्यात येणारी दिंड. त्यासाठी आपण 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, ती शिजवून घेतलेली आहे. 1 वाटी हरभरा डाळ कढईत शिजवलेली आपण घातलेली आहे. त्याच्यात 1.5 वाटी गूळ घातलेला आहे. याशिवाय त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलदोडा याची पूड आपण घातलेली आहे. मिश्रण उत्तमपणे ढवळलेलं आहे. आपण त्याला पहिल्यांदा गुळामुळे पाणी सुटेल, तर ते संपूर्ण पाणी आटेल एवढं आपण ते शिजवणार आहोत. हे बघा कसं छान उकळतंय ते. आता थोड्याच वेळात हे मिश्रण घट्ट होईल. आता हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. आता हे घट्ट झालेलं मिश्रण आपण पातेल्यात काढून घेतलं. दिंड तयार करण्यासाठी आपण एक मोठे पातेल्यामध्ये तांब्याभर पाणी घातलं आहे. त्याच्यात चाळण उलटी ठेवली आहे. दिंड तयार केलेल्या घालण्यासाठी एका ताटलीला तेल लावून ठेवलेलं आहे. आपण दिंडीचं बाहेरचं आवरण करण्यासाठी आपण आता गव्हाच्या पिठाची कणिक भिजवतो आहे. ही कणिक आपल्याला घट्ट भिजवायची, पुऱ्यांना भिजवतो तशी. आपण छोटे छोटे त्याचे गोळे करून घेतलेले आहेत. पोळपाटावर आपण पुऱ्या लाटलेल्या आहेत. त्या पुऱ्यांमध्ये आपण जे पुरण केलेलं आहे ते घातलेलं आहे आणि छान चारी बाजूनी ते दुमडलेलं आहे आणि आपली दिंड तयार झालेली आहे. अशा सगळ्या दिंडी तयार झाल्या की ते आपण तेल लावलेल्या ताटलीत ठेवल्यात. ती ताटली आपण मोठ्या पातेल्यात ठेवलेली आहे. साधारण 10 ते 15 मिनटं आपण छान वाफवतो आहे. 10 मिनिटांनी आपली सगळ्या दिंडी छान वाफून तयार झालेल्या आहेत.